आजकाल एक ट्रेंड चालू आहे. सगळे म्हणतात, की बाबा बिझनेस करायला पाहिजे, शेती करायला पाहिजे, नोकरीमध्ये काय पडलंय? सगळं, सगळं चालू आहे. पण जे सांगतायत ना, ते सगळे कुठे ना कुठेतरी 4 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष नोकरी करून घासून आलेले आहेत. आपला एक्सपिरियन्स घेऊन आलेले आहेत. आज पोरांना कोणी हे सांगत नाही, की बाबा अगोदर तू फायनान्शियली स्टेबल हो, मार्केट नॉलेज घे, दुनिया बघ जाऊन, कशामध्ये स्कोप आहे, थोडं नोकरी केल्यानंतर समजेल काय आहे. हे कोणी सांगत नाही. रिअलिटी कोणी सांगत नाहीये. हे सगळ्यापासून सगळेजण लांब पळतायत. पण ऍक्च्युअल काय आहे ना, जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये फिरणार नाही, सगळ्या गोष्टी बघणार नाहीत, काय चालू आहे, काय नाहीये, तोपर्यंत तुम्हाला काही आयडिया येणार नाहीये. लोक म्हणतात शेती करा. अरे बाबा, ज्याच्याकडे 1 एकर 2 एकर शेती आहे, तो काय करू शकतो शेतीमध्ये? जास्तीत जास्त लाख रुपयात घर चालतं? नाही चालत. पण रिअलिस्टिक कोणी बोलत नाहीये. सगळे व्हिडिओमध्ये दाखवतायत, मुलांना सांगतायत 15-20 हजाराच्या नोकरीत काय पडलंय. अरे पडलं काही नाहीये, पण ती नोकरी केल्याशिवाय तो फायनान्शियली स्टेबल होईल कसा? आणि फायनान्शियली स्टेबल नाही झाला तर तुम्ही जे करताय तिथपर्यंत पोहोचेल कसा? तुम्ही पण जे सगळे हे करताय, एक स्टेबल आल्यानंतर, फायनान्शियल स्टॅबिलिटी आल्यानंतर करायला लागलेला आहे. पहिल्या दिवसापासून कोणी नाही करत आहे. सगळे काही शेतकरीच आहेत. सगळे मुलं आपल्या ग्रामीण भागातले सगळे शेती आहेत त्यांना. पण सगळ्यांनाच 20 एकर, 10 एकर, 5 एकर शेती नाही आहे. 1 वर्ष तुम्ही मेहनत करा, 2 वर्ष मेहनत करा, 3 वर्ष करा. तुम्हाला जेव्हा वाटेल लाईफमध्ये तुम्ही स्टेबल झालेले आहात, फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत, अनुभव आलेला आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट्स वाढलेले आहेत, हे सगळं आल्यानंतर तुम्ही तुमचे कॉल्स घेऊ शकता. पण कुठेतरी मोटिवेशनल स्पीकरचे हे नॉलेज ऐकून, ज्ञान ऐकून तुम्ही जर चुकीचे डिसिजन घ्याल तर लाईफमध्ये पुढे जाऊन पस्तावाच होईल. आणि हो, हेच 22 ते 28, 30, 29, जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंतच तुमच्याकडे टाइम आहे काहीतरी स्टेबल होण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही स्टेबल नाही होऊ शकत. मग तुम्ही जर धावपळ आता नाही केली तर त्या टाइमला तुम्हाला फक्त धावपळ करायला लागेल. पुढे काही नाही होणार. आणि ही धावपळ करणं आता काळाची गरज आहे. तुम्ही जे सांगतायत ते सगळं बरोबर सांगतायत सगळे लोक. तुम्ही ऐकताय तेही बरोबर ऐकताय. पण ते सगळं करण्यासाठी ना प्रत्येक जण कुठेतरी घासून आलेला आहे. तो डायरेक्ट तिथे येऊन बसून तुम्हाला मोटिवेट नाही करत आहे. तुम्ही कधीही कुणाचीही व्हिडिओ बघता त्यावेळेस अगोदर काय त्याने केलंय ते जरूर बघा. असं नाही की तो डायरेक्ट येऊन बसलेला आहे त्या खुर्चीवरती आणि तुम्हाला सांगतोय. त्याने सुद्धा मेहनत केलेली आहे. त्याच्यानंतर त्याने जोडधंदे, सगळं काही सेकंड सोर्स ऑफ इन्कम, फर्स्ट सोर्स ऑफ इन्कम जे बोलतात ना, ते सगळं आल्यानंतर बोलतात. अगोदर कोणाला कळत नाहीये हे सगळं. जेव्हा ते मार्केट फिरतायत, दुनिया फिरतायत, नोकरी करतायत, कुठेतरी स्वतःला कुठेतरी कष्ट करून नंतर पुढे येऊन करतायत. पण हे सगळं ऐकून तुम्ही डायव्हर्ट नका हो, डिमोटिवेट नका हो. तुमचा फोकस क्लिअर असला पाहिजे जे करायचं लाईफमध्ये. पण त्याच्यासाठी स्टॅबिलिटी पण जरुरी आहे. फॅमिलीची स्टॅबिलिटी, तुमची स्टॅबिलिटी, फायनान्शियल स्टॅबिलिटी, या सगळ्या गोष्टी जर एका लाईनने नाही आल्या ना, तुम्ही कुठलीच गोष्ट करू शकत नाही.